मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे आणि ट्रान्सपरन्सी ठेवलेली नाही आहे. स्पेशली वायरमनचे विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील किंवा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. आज आपण बघणार आहोत की महापरीक्षण एक्झाम विद्युत सहाय्यकची 3 फेब्रुवारी 2025ला जे काही शेड्यूल्ड आहे त्यानुसार हॉल तिकीट आता येऊनच जाईल. परंतु महावितरणचे जे विद्यार्थी मित्र आहेत, स्पेशली वायरमनचे विद्यार्थी हे महापरीक्षणमध्ये अलाउड नव्हते किंवा त्यांना फॉर्म भरता आला नाही. परंतु महावितरणसाठी त्या एक्झामसाठी विद्युत सहाय्यकच्या एक्झामसाठी, कारण की ऑलरेडी 3 पोस्टच्या म्हणजे JEE आणि अकाउंट असिस्टंटच्या एक्झाम झाल्या, त्याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे. परंतु महावितरणची जी विद्युत सहाय्यकची एक्झाम आहे त्याचा अजूनपर्यंत एक्झाम ही शेड्यूल झालेली नाही आहे किंवा त्याची डेटसुद्धा आलेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. जे काही आपण वरच्यावर माहिती घेत असतो त्यानुसार आता असं लक्षात आलेलं आहे की फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये साधारण लास्ट वीकमध्ये ही एक्झाम शेड्यूल्ड होऊ शकते. त्याची डेट तुम्हाला फर्स्ट वीकमध्ये शक्यता आहे की फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला डेट येऊन जाईल. परंतु जे काही आता एक्झॅक्टली डेट मला कळलेली नाही आहे, लास्ट वीकमध्ये एक्झाम शेड्यूल्ड आहे, त्यानुसार तयारी तुमची सुरू ठेवा, निराश होऊ नका. कारण की आता रिसेंटली रिझल्ट आलेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र आणखी याच्यामध्ये गेलेले आहे की बा आता एक्झाम कधी होईल विद्युत सहाय्यकची वगैरे. फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये कुठलीही डेट येऊ शकते, फर्स्ट वीकमध्ये ती डेट डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि जे काही आता मी कालच्याच व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की जो काही आता महावितरणचा जो रिझल्ट आलेला आहे JEE आणि अकाउंट असिस्टंट, ती विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट आहे की सर विद्युत सहाय्यकमध्ये असं होईल का महावितरणमध्ये? तर तसा विचार आपण करायचा नाही. विद्युत सहाय्यकमध्ये तसं होणार नाही, कारण इथे गेटचा विषय वगैरे बरेचसे कोर्ट मॅटर वगैरे EEमध्ये होतं, त्याच्यामुळे तिथे काही इश्यूज होते. इथे तसं होणार नाही. तो विचार करून जर तुम्ही परीक्षा द्याल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे तसा विचार करायचा नाही. आपण आपलं पॉझिटिव्ह 100% द्यायचं. काही पॉईंट रिझल्टमध्ये होते, ते मी सगळे पॉईंट कालच्या व्हिडिओमध्ये डिक्लेअर केले होते किंवा आपण तिथे पॉईंट आउट केले होते. परंतु विद्युत सहाय्यकमध्ये तसं होईल असा विचार करायचा नाही. आपण पॉझिटिव्हली अभ्यास करायचा. आता फेब्रुवारीमध्ये जर एक्झाम शेड्यूल झाली तर आपली तयारी आहे का? स्पेशली वायरमनचे विद्यार्थी, कारण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांची तयारी महापरीक्षणमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग तयारीमध्ये आहे. परंतु वायरमनच्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चांगली तयारी करा, कारण की तुम्हाला जास्त चान्स मिळत नाही वायरमनच्या विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे तयारी करा. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर त्या माझा 138990, ठीक आहे. आपली टेस्ट सिरीज आहे, 2-3 टेस्ट सिरीज आपण महापरीक्षण महावितरणच्या विद्युत सहाय्यकच्या दिलेल्या आहे. आपल्या ॲप आहे, इंजिनियर अमोल ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सध्या 3 फेब्रुवारीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आपण दिलेला आहे एक्झामसाठी महापरीक्षणच्या. तर महावितरणला जर तुम्ही अपियर होत असाल किंवा महावितरणचा तुम्ही फॉर्म भरला असेल विद्युत सहाय्यकचा, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला सुद्धा फायद्याची आहे. 3 टेस्ट सिरीज आहे, त्यापैकी 2 टेस्ट सिरीज मोठ्या आहे आणि त्या अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ महापरीक्षणचा सुद्धा दिलेला आहे, पुढे महावितरणचा सुद्धा व्हिडिओ देऊ. आणि बाकी त्याच्यामध्ये व्हिडिओच्या लिंकसुद्धा आहे, मराठी, ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि टेक्निकल हे हिंदीमध्ये आहे, ठीक आहे. फेब्रुवारी एंडमध्ये एक्झाम होऊ शकते, अशा उद्देशाने अभ्यास सुरू ठेवा आणि त्यानुसार तुमचं रिवाईज करणं किंवा तुमचं MCQ रीड करणं वगैरे करा. आणि आता निवांत बसू नका. जे विद्यार्थी निवांत बसतात त्यांचं पुढे सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा, ठीक आहे. आणि महाजन को टेक्निशियन 3ची लास्ट डेट 31 जानेवारी यांनी दिलेली आहे. त्या रिलेटेड पुढे साधारण मार्चमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे. त्यानुसार आपला ॲपवर कोर्स आणि टेस्ट सिरीज आपण दिलेला आहे. आपल्या ॲपवर, इंजिनियर अमोल ॲपवर बरेचसे विद्यार्थी तिथे जॉईन झालेले करू शकता किंवा यावर व्हॉट्सअप करू शकता. तर असे करतो मित्रांनो की महावितरण विद्युत सहाय्यक जे विद्यार्थी, वायरमनचे विद्यार्थी, इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी वाट बघत होते, त्यांना थोडीफार पॉझिटिव्ह न्यूज द्यायचा मी प्रयत्न केला. आणि महाजन कोचं एक छोटंसं अपडेट आपलं ऑफलाईन बॅचचं होतं, ते तुम्हाला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महावितरणची माहिती मिळेल. आणि महाजन को टेक्निशियन 3साठी जे ऑफलाईन बॅचमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांना ही न्यूज पोहोचवा किंवा कळवा किंवा शेअर करा, जेणेकरून जे इंटरेस्टेड आहे ते 1 तारखेच्या आधी मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यालासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे छोटे मोठे अपडेट्स आपण त्यावर देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.